आता इकडे इंद्र बोलतो, विक्रांत तुला आपल्याच माणसावर म्हणजेच त्यांच्या जीवावर उठून तुला या सगळ्यामध्ये काय मिळालं रे, आणि काय तू सिद्ध करणार होतास. आणि आता इकडे बोलतो की तुझी या घरामध्ये राहण्याची लायकी नाही. आणि आता इकडे तो सरळ त्याचा कॉलर धरतो आणि खेचत खेचत बाहेर आणतो आणि आता इकडे त्याला ते ढकलून देतो. आता इकडे विक्रांतची हे हालत पाहून इकडे उर्मिलाला तर चांगलाच धक्का बसतो आणि इकडे त्याच्या आईला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. पण मात्र आता इकडे इंद्राचा असतो, तो बोलत असतो की विक्रांत तुला मी असं सहजासहजी सोडणार नाही आणि तू खूप मोठं पाप केलंस रे. आता तुला तुझ्या कर्माची शिक्षा मिळणारच. आता असं म्हणल्याबरोबर तितक्यात पोलिसांची सुद्धा गाडी येते. पण आता इकडे विक्रांतच्या तोंडातून चांगलंच रक्त वाहत असतं, त्याला चांगलंच लागलेलं असतं. आता इकडे त्यावर विक्रांत बोलतो की आबा मला माफ करा, मी सगळ्यांचा खूप मान केला, मी आपल्या बिझनेससाठी आपल्या माणसांसाठी खूप काही केलं, पण मला आता एका गोष्टीचा खूप खंत वाटतोय. पण आता या सगळ्यांमध्ये माझं तुम्ही एकदा ऐकून घ्यावं, मला इतकंच वाटतं. आणि आता इकडे तो बोलतो की इंद्रा तू ज्या प्रकारे माझी घड्याळ दाखवलेली आहे, फक्त माझ्याकडे माझी घड्याळ आहेच रे, फक्त हे झालंय की मला उशीर झालाय म्हणून मी घड्याळ घातली नाही. आणि आता इकडे तो घड्याळ काढून दाखवतो. आता इकडे त्यावर तो बोलतो मला माहिती आहे की अशा घड्याळ 50-60 असू शकतात, पण तू कुठून आणली हे मला माहिती नाही. दुसरं म्हणजे तुला हेच म्हणजे तुला हेच वाटते ना की हा जो माझा हात आहे, माझ्या हाताला जे लागलेलं आहे ते म्हणजेच ॲम्ब्युलन्सचा दरवाजा बंद करताना लागलेला आहे. पण असं नाही आहे. जसा तू आपल्या कामासाठी डेडिकेट होता तसंच मी सुद्धा आहे. जसं मागच्या वेळेस आपल्या फॅक्टरीमध्ये ॲक्सिडेंट झालेला होता तसंच याही वेळेस झालेला होता. म्हणजेच मी एका कामगाराला वाचवायला गेलो होतो आणि मलाच लागलं. आणि मला माहिती आहे की या सगळ्यांमध्ये म्हणजे कोणालाच माझ्यावर विश्वास नसणार बसणार, कारण स्वतःसाठी मी मोठेपणा कधीच सांगू शकणार नाही. आणि म्हणून मी कामगारांना सुद्धा बोलवले आणि आता इकडे तो कामगारांना सांगायला लावतो. आता इकडे कामगार सुद्धा तेच सांगतात. आता इकडे त्यावर तो बोलतो की तुझा तर माधव काकांवर खूप विश्वास आहे ना, त्यांनीच मला बँडेज वगैरे बांधलंय आणि काय करानी तुलाही हेच वाटतंय ना. आणि आता इकडे दुसरं म्हणजे आता इकडे त्यावर तो बोलतो की काय हो केटी, तुम्ही मला म्हणजेच सिग्नेचर घ्यायला आला होता ते बरोबर आहे. पहिल्या वेळेस मीटिंग चालू होती आणि दुसऱ्या वेळेस तुम्ही आलात तेव्हा मला वॉशरूममध्ये शोधलं. आता इकडे तो नकार देतो. आता इकडे त्याने सगळे काही जे इंद्राच्या विरोधातले पुरावे असतात ते सगळे काही आता इकडे त्याच्या सांगावर लोटलेले असतात. आता इकडे त्यावर विक्रांत बोलतो की इंद्रा मला चांगलंच माहिती, मी तुझं आणि राणीचं बोलणं ऐकलं होतं. मला वाटलं की तू या सगळ्यांमध्ये त्या राणीवर विश्वास ठेवणार नाहीस आणि या राणीला तर हेच वाटतं ना की आपलं घर तुटावं. जी काही पण मालती आई बोलते तेच बरोबर आहे. आधी तर तिने मालती काकीपासून चालू केलं आणि माझ्यावर. आता इकडे त्यावर इंद्रा बोलत असतो की तू काहीही बोलू नको विक्रांत, मला सगळंच माहिती आहे तुझं. पण मात्र आता इकडे विक्रांतने सगळे काही त्यांचे जे पुरावे असतात ते आता इकडे त्यांच्यावरच पलटवलेले असतात. तर आता इकडे तो बोलतो की आबा मला चांगलंच माहिती आहे, तुम्ही आमच्या म्हणजेच लहानपणापासून आमच्यासाठी खूप काही केलं आहे, या घराने आमच्यासाठी खूप काही केलं आहे. पण मात्र खंत आता एकाच गोष्टीच वाटतंय, ते म्हणजेच आज माझे वडील नाही आणि मी जयसिंगराव महाडिक यांचा मुलगा नाही. कारण जर आज माझे वडील असते तर हे सगळं म्हणजेच माझ्या डोक्यावर छप्पर असतं, त्यांचा हात असता. आता इकडे तो मुद्दाम इकडे आबांना ब्लॅकमेल इमोशनल करत असतो. आता इकडे तो बोलतो की पोलीस मला घेऊन चला आणि माझी खरंच या घरामध्ये राहण्याची इच्छा सुद्धा नाहीये. मी सगळे काही पुरावे सगळ्यांसमोर सादर केले पण कोणालाच माझ्यावर विश्वास नाहीये. आता इकडे तिथेच रडत बसलेला असतो. आता बुवा बोलतात की विक्रांत उभा हो आणि मला माहिती आहे आणि माझ्यामध्ये काही चुकी झाली असेल तर मला माफ कर. आता इकडे तो पोलिसांना म्हणजेच त्यांची माफी मागतो आणि तिथून जायला लावतो. आता इकडे कामगार सुद्धा चाललेले जात असतात. आता इकडे बुवा जे असतात ते इकडे इंद्राला विचारत असतात, काय रे इंद्रा, हे सगळं करायच्या आधी शहानिशा करावी तुला वाटलंच नाही का, आणि हे सगळं तू कोणावर म्हणजेच काय म्हणून केलं. अरे तुला हे सगळं वाटलं होतं तर एकदा त्याला विचारायचं असतं ना. अरे तू त्याच्यावर सगळ्यांसमोर घाव घातला, त्याची कॉलर पकडली आणि हे सगळं जर तुझ्या बाबतीत केलं असतं तर तुला काय वाटलं असतं. आता इकडे बुवा बोलत असतात की एक लक्षात ठेव इंद्रा, तो तुझ्यापेक्षा मोठा आहे. आता इकडे त्यावर विक्रांत बोलत असतो की मी MD पद म्हणजेच मला MD पद मिळालं हे कोणालाही आवडलेलं नाही, हे मला चांगलंच माहिती आहे. पण बुवा मी जे काही पण करतोय ते आपल्या फॅक्टरीसाठीच करतोय. आणि आता इकडे त्यावर म्हणजेच इंद्रा बोलतो, हे बघा बुवा आबा म्हणजेच याला कळालेलं होतं, जेव्हा लग्नाच्या वेळेस जो माझा प्लॅन होता ना याला कळालेलं होतं आणि म्हणून यानेच आबांना म्हणजेच बुवांना सांगितलेलं होतं तोच ॲक्सिडेंट करायसाठी. आता इकडे त्यावर विक्रांत बोलतो
की आबा मी नेहमीच तुम्ही आणि विक्रांत म्हणजेच इंद्राने जे काही पण बोललेलं आहे मी ते करत आलो आहे. मी तुमच्याशिवाय म्हणजेच मी तुमच्यासोबत काम करत असताना काय वाईट आहे काय नाही मी काहीच विचार करत नाही, फक्त तुमच्यामध्ये सामील होतो. हेच माझी आजपर्यंत चूक झालेली आहे आणि या राणीमुळे आज मला हे सगळं काही करावं लागते. आता इकडे त्यावर आबा बोलतात, अरे इंद्रा एवढं सगळं करून सुद्धा तो तुझ्यावर म्हणजे तुझ्याविषयी किती संयमाने बोलतोय हे तरी बघ. आता इकडे त्यावर विक्रांत बोलतो, मला या गोष्टीचं वाटते की जेव्हा इंद्रा मला क्रॉस क्वेश्चनिंग करत होता तेव्हा कोणीच माझ्यावर विश्वास ठेवला नाही, कोणीच मला माझ्याकडून भाग घेतला नाही. आता मी साधा एक प्रश्न विचारतो इंद्रा की तुला हे कसाला म्हणजे तुला काय लागलं हाताला. मी तर म्हणतो तू मालती मॅडमच्या म्हणजेच मालती काकीच्या डोक्यावर हात ठेवून सगळं काही सत्य सांग. कारण आता इकडे त्याला चांगलंच म्हणजेच आठवतं की त्याला त्याच्या हाताला कसं काय लागलंय. कारण ज्या दिवशी त्याने राणीच्या कानाखाली हाणलेली असते त्याच दिवशी त्याने ठरवलेलं असतं की जेवढा त्रास राणीला झाला त्यापेक्षा जास्त त्रास मला झाला पाहिजे. आणि म्हणून ना तिकडे तो त्याचा हात इकडेच भिंतीला चांगलाच मारून घेतो आणि हे सगळी जखम करून टाकतो. पण आता इकडे त्याला सगळ्यांसमोर हे सगळं सांगायचंच नसतं. आता इकडे त्यावर उर्मिला बोलते, सांगा ना आता भाऊजी काय झालंय. आणि हा भाग इथे संपतो. तर आता आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे की आता इकडे विक्रांत जो असतो तो बोलत असतो की माफ करा बुवा आबा, एवढं सगळं झाल्यानंतर मला या घरामध्ये राहायची इच्छाच नाहीये. आणि म्हणून आता इकडे तो उर्मिलाला घेऊन आता इकडे तिथून निघून जात असतो. आता इकडे मालती येते आणि राणीच्या कानाखाली हाणते. इकडे काकी जी असते ती बोलत असते की राणी मी तर तुला माझ्या मुलीसारखं सांभाळलेलं होतं ग, मी तुला माझी मुलगी मानत होती पण तू त्या लायकीचीच नाहीये. आता इकडे आबा सुद्धा बोलतात की मला तर तुमच्यावरून विश्वासच उठलाय म्हणजेच इंद्रा आणि राणीवरून. आणि आता इकडे सगळेजण त्यांना सोडून जातात. पण आता इकडे राणी तिथेच एकटी रडत बसलेली असते. इकडे इंद्रा बोलतो की तू काळजी करू नको राणी, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आता असं म्हटल्याबरोबर ते दोघंच तिथं असतात. इकडे राणी इंद्राला घट्ट मिठी मारते आणि आता इकडे इंद्रा तिला सांभाळत असतो. तर प्रेक्षकांनो आता इकडे राणी आणि इंद्रा काय करेल, कारण आता इकडे आबांचा सुद्धा त्यांच्यावरून विश्वास उडालेला आहे. नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर आता इकडे इंद्रा जो असतो तो आता इकडे विक्रांतला बोलत असतो की काल तू कुठे होतास. आता इकडे त्यावर तो उत्तर देतो ते म्हणजेच मी ऑफिसमध्ये होतो. आता असं म्हटल्याबरोबर इकडे इंद्रा बोलतो की खोटं बोलू नकोस. तर आता इकडे इंद्रा जो असतो तो बोलतो की आबा माझ्याकडे सगळे पुरावे आहे याच्या विरोधात. आणि आता इकडे तो लगेचच केटींना बोलवतो. आता इकडे केटी येऊन सांगतो की आबा मी काल ऑफिसमध्ये 1 ते 4च्या वेळेस मी विक्रांत सरांच्या केबिनमध्ये सही घेण्यासाठी गेलो, पण मात्र 2दा गेलो, दरवाजाही नॉक केला पण ते काही रिस्पॉन्स देत नव्हते. आतमध्ये जाऊन बघितलं तर ते नव्हतेच. आता असं म्हटल्याबरोबर इकडे सगळ्यांना धक्का बसतो. पण मात्र आता इकडे विक्रांत बोलतो की किटी तुम्ही मला दुसरीकडे शोधलं का. आता इकडे त्यावर इंद्रा बोलतो की गप्प बस विक्रांत, मला इतकाच नाही माझ्याकडे खूप सारे पुरावे आहेत तुझ्या विरोधात आणि आता इकडे तू काहीच गोष्टी रचवू नकोस. आता इकडे तो लगेचच दुसरा पुरावा दाखवतो तो म्हणजे CCTV फुटेज. आता इकडे तो सगळ्यांना दाखवतो म्हणजेच कशा प्रकारे किटी त्याच्या केबिनमध्ये गेला आणि तिथून विक्रांत कसा पळाला. आणि आता इकडे त्यावर तो बोलतो की आता इकडे तुम्ही तर सगळ्यांनी हा फुटेज बघितलेला आहे. दुसरं म्हणजे याचा घड्याळ. हा बोलत होता की याच्याकडे हे घड्याळ नाहीये, पण याने जेव्हा बुवांना ढकललं तेव्हा याची घड्याळ त्यांच्या टी-शर्टमध्ये अडकलेली होती आणि जेव्हा आम्ही बुवांना वाचवलं तेव्हा आम्हाला ही तिथे मिळाली. आता असं हे सगळं माहिती पडल्याबरोबर इकडे उर्मिलाला तर काही कळतच नसतं काय करायचं आणि काय नाही. पण आता इकडे सगळ्यांना समजत नसतं की खरंच हे सगळं विक्रांत करू शकतो का. आता इकडे त्यावर इंद्रा बोलतो की मला सांग तू का बुवांच्या मागे लागला होता आणि हे सगळं करून तुला काय मिळणार होतं. आता इकडे त्यावर विक्रांत त्याच्या आईकडे जातो आणि बोलतो की आई तू तरी सांग मी असं सगळं का करेल. आता असं म्हटल्याबरोबर इकडे त्याची आई त्याच्या चांगलीच 2-4 कानाखाली आणि त्यांनी बोलते, अरे तू का त्या देव माणसाच्या मागे लागला होतास, का तू असं सगळं करत होतात. आता इकडे ती सुद्धा त्यालाच जाब विचारत असते आणि त्याला चांगलं हाणत असते. आता हे पाहून इकडे इंद्रा लगेचच त्याची कॉलर धरतो आणि बोलतो की सांग तू हे सगळं का केलं आणि कुणासाठी. तू सारखा त्यांना मारण्याचा का प्रयत्न करत होता, त्यांना विष पाजलं. आता इकडे बुवा बोलत असतात, विक्रांत मला माझ्या माणसांवर किती विश्वास होता, मी माझ्या माणसांवर किती विश्वास करत होतो, पण तू आज तो विश्वास मोडला. आता इकडे इंद्रा सुद्धा त्याला चांगलाच जाब विचारत असतो. पण इकडे जेव्हा इंद्राने सगळ्यांना त्याची घड्याळ दाखवलेली असते तेव्हा सगळ्यांना चांगलाच धक्का बसलेला असतो.